असे रस्ते जरी निळकंठेश्वरच्या पायरीपर्यंत जरी असेल ना तरी चालेल. काल बघितलं मी बाई, इतकी सर्दी जास्त, मला इतका त्रास झाला आहे. म्हणजे अजून पण सर्दी आहे, फक्त काल गोळी खाल्लेली म्हणून मला एवढं काही जाणवत नाही आता. यार ती व्हिडिओ रेकॉर्ड होतो, सगळं होतं. नाही तरी आता मूड आहे मला, खरं सांगतो. गिल्ट वाटतं म्हणजे काय. गाडी तर आहे यार माझी, सुंदर आहे. एक डायव्हर्जन. आला रस्ता, आला निळकंठेश्वरकडे वळायचा. ते बघा निळकंठेश्वर डावीकडे. मी खरं सांगतो, आता शॉर्ट्स वगैरे टाकेल ना त्या गोष्टीचे यूट्यूबला, प्लीज असं नाही की बघून फिरू नका बरं का काही. आणि प्लीज आहे, जाणारे नजरत राहतील, तुम्ही जाळा. मी तर म्हणतो जाळा माझ्यावरती. जर तुम्हाला कुठे ही गाडी दिसली ना तर समजून जा की मी आहे. मी आता व्हिडिओ टाकेल यूट्यूबला मी असं नाव ठेवणार की नो मॅड्स ऑन व्हील्स. नाही, नो मॅड ऑन व्हील्स. हां, नो मॅड ऑन व्हील्स तेच आहे माझं इंस्टाग्राम हँडल, पण तेच आहे. मला बोलतं सुद्धा येत नाही, कारण मी एकदम प्रोफेशनल नाही. मला व्हिडिओमध्ये कसं बोलायचं असतं ते मला माहीत नाही. कॅमेरा कसा पकडायचा असतो त्याची मला अक्कल नाही. माझ्याकडे माईक नाही आहे. हे फक्त असं आहे की माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे गाडी आहे, पेट्रोलसाठी पैसे आहेत, चाललो मी टाकू, निघालो. मला यार कॅमेरा घ्यायचा आहे. कधी माझं चॅनल मॉनिटाईज होईल, कधी व्ह्यूज येतील, कधी तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. म्हणजे जसं मी टाकतो, म्हणजे असं तर नाही ना की मी टाकलं आणि तुम्हाला आवडलंच पाहिजे. तुम्हाला काहीतरी वेगळं बघायचं आहे. आणि वेगळं काय माझ्याकडे काहीच नाही आहे. ना माझ्याकडे गाड्यांची नॉलेज आहे, ना मी तुम्हाला कम्पेअर करून सांगू शकतो, ना मी माझ्याच गाडीबद्दल काही सांगू शकतो आत्ताच की ह्याच्यात हे आहे, ह्याच्यात ते आहे. एवढं आहे की 15 लिटरची टाकी आहे बाईक. 1500-1600 मध्ये फुल होती. फुल केल्यानंतर बाय आनंद. ह्या गाडीचा आवाज असा आहे. हां, त्याच्यामध्ये 3 मोड येतात. एक रेन मोड, एक रोड मोड आणि ऑफ रोड. भाई रेन मोडला मी चालवली गाडी भाई, इतकी स्मूथ जाते ना, म्हणजे खूप स्टेबल. नाहीतर रेन म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं एकतर रस्ता वगैरे खूप जास्त स्लिपरी होणार किंवा खराब असतात, जसे की हे पॅचेस. रेन मोडला टाकलेली मी एकदा भाई, स्टेबल गाडी. म्हणजे जरासुद्धा आगाऊपणा केला नाही माझ्या गाडीने. त्या गोष्टीचं मला खरंच खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर ऑफ रोडमध्ये पण खरंच लय सही गाडी आहे. सस्पेन्शन वगैरे सगळे चेंज वगैरे होतात. मी तर म्हणतोय यार, तुम्ही आहे ना कामाला जाताय, कमवत आहे ना, स्वतःचे स्वप्न पण पूर्ण करा यार. ही एकच जिंदगी आहे. असं नाही म्हणत की घरदार सोडा, हक्क धंद्याला लागा. नाही, तसं नाही. काम करताय, पैसे येतात, कुठेतरी इन्व्हेस्ट करा, काहीतरी चांगलं करा. स्वतःसाठी करा. जे तुम्हाला आवडते ना त्या गोष्टी करा. जो तुम लोग को अच्छा लगे वो करो भाई. सच्ची बता रहा, ये सारे दिन बाद में नहीं आएंगे. मेरे को लेना था गाड़ी, मम्मी को दिखाना था कि भाई ले लिया, मेरे नाम पे तुझको ले लिया भाई, लेके आ गया घर पे. मम्मी भी खुश, मैं भी खुश. और क्या मांगता है. फक्त मला आहे ना एकच कंप्लेंट आहे की
कंपनीने मेन स्टँड दिलं पाहिजे होतं, जे की या गाडीला दिलेलं नाही आहे. आय डोंट नो वाय. आणि ट्यूबलेस टायर नाही आहेत. कंप्लेंट नाही आहे भाई, तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवलेली आहे, आम्ही घेऊ का नाही ते आमचा प्रश्न. फक्त एकच आहे की डबल स्टँड द्यायला पाहिजे होतं. ट्यूबलेस टायर ठीक आहे नाही दिले, स्पोक व्हील्स आहेत, आय कॅन अंडरस्टँड. पण मेन स्टँड द्यायला पाहिजे होतं भाई, कारण मेन स्टँड हेल्प्स यू अ लॉट. जर आता मला जर याचं ऑइल लेवल चेक करायचं असेल, जसं मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे, ऑइल लेवल जर चेक करायचं असेल तर ही गाडी आहे ना मधोमध ठेवावी लागते. त्याशिवाय ऑइल लेवल चेक करता येत नाही, जे की आहे ब्रेकपाशी, पायाच्या ब्रेकपाशी राईट साईडला. तर ते कसं लिहिलेलं आहे मॅन्युअलमध्ये की ए आणि बी जो पॉईंट आहे, ए आणि बी, त्याच्यामध्ये ऑइल लेवल पाहिजे. जर मध्ये आहे तर इट्स सेफ, यू कॅन टेक युअर बाईक एनिवेअर. एनिवेअर म्हणजे लॉंग डिस्टन्स, समजा 500 किलोमीटर 600 किलोमीटर. ते जर चेक करायचं असेल तर मला मधोमध ठेवावी लागेल गाडी, ती मी कशी ठेवू. मला असे रस्ते म्हणजे इकडे जाड तिकडे जाड डोंगर वगैरे, आणि ते सगळं तुम्हाला लय खूप जास्त खूप खूप लय लय रे लय खूप काही लय जास्त आवडतं मला. बेहद जहर किस्म का अच्छा लगता है. कतई जहर भाई, मतलब हे तुमचं त्याच्यामध्ये मी माझी ही घेऊन चाललं. माझा हात काळा बिबट्या मी जर जंगलातून घेऊन चाललं, मला का नाही आनंद होणार. बँक म्हणजे मला माहीत नाही तुम्ही MMA वगैरे बघत असतं का नाही. टोनी फर्ग्युसन माहिती आहे, ही गाडी माझ्यासाठी टोनी फर्ग्युसन आहे. खरं सांगतो, झॅक स्नायडरचा जो DC होता ना, ती आहे गाडी. ती बेन ॲफ्लेकचं बॅटमॅन, हेनरी कॅविलचं सुपरमॅन. खरंच त्या हिशोबाने मी माझी गाडी बघतो, ब्लॅक सुपरमॅन. तिचं नाव तर मी लक्ष्मी ठेवते. पण खरं सांगतो यार, मी ही गाडी वाचवेल. खरं सांगतो, सगळ्यांकडे सिमिलर गाड्या खूप झाल्यात. मी असा विचार केला की मी काहीतरी वेगळं घेईन, आणि खरंच माझं नशीब एवढं चांगलं ना, त्या दिवशी मला ही गाडी दिसली, लगेचच विचार केला आणि घेऊन आलो. जेवढे पैसे होते मी सगळं लावून टाकले या गाडीमध्ये. माझ्याकडे आत्ता आहे ना काय नाही आहे, मी स्वतःवरती खर्च करू शकत नाही. मी खर्च करणार एक तर या गाडीवरती करेल, हां, आणि घरी काय असेल ते राशन पाणी वगैरे भाई. बाकीचं काय पण नाही, बाकी सगळे टुकार धंदे बस. सगळ्या गोष्टी इकडं जायचं फिरायला, पार्टी इकडे जाऊन तिकडे जाऊन, काय नाही भाई, काय नाही तेवढं. त्या हॉटेलला जाऊन त्या हॉटेलला जाऊन काही नाही. तुमच्याकडे पैसा आहे भाई, खरं सांगतो बरं का, जे म्हणजे ज्यांना गाड्यांचं नाव देतात, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला जी गाडी आवडते ती गाडी घ्या, फोटो टाका, व्हिडिओ टाका. यात तुम्ही आहे ना एक लेगसीचा पार्ट होता. खरं सांगतो, एक लेगसी असती गाड्यांची, पण त्या कंपनीची एक लेगसी असते. खूप दिवसांपासून ती कंपनी चालत आलेली असते, लोकांचा विश्वास असतो त्या गोष्टीवरती, त्यांचं बनवण्याचा अंदाज, इंजिनिअरिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी जातात. कसं ही आहे गाडी चांगली आहे, नो प्रॉब्लेम. काही गोष्टींचं सांगता येत नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही नीट चाललात, दुसरा नालायक असतो. तुम्ही जरी नालायक नसले ना, दुसरा नालायक असतो, दुसरं काहीतरी गाण खायची करतो. म्हणून म्हणतोय गिअर्स घ्या. आणि हा असा माहोल आहे ना, सिरियसली सांगते, इतके सेक्सी आहे ना. माझ्या गाडीवरती व्हाईट पोहोचल्यावर जे असे ते पाणी पाणी होईल ना गाडी. आता मजा यायला लागली. पाय माझे असे गरम झालेत ना टेन्शनमुळं, खरं मजा यायला लागली मला. फक्त एवढीच भीती होती की पंक्चर झाली नाही पाहिजे. आणि भाई पहिली सर्व्हिसिंग एकतर झालेली नाही आहे, तोपर्यंत काही झालं नाही पाहिजे या गाडीला. बाकी काही नाही. बाकी आय डोंट हॅव एनी इश्यू, आय डोंट हॅव एनी कंप्लेंट. बेस्ट पाहिजे, बाकी काही कंप्लेंट नाही भाई. तुमची मर्जी, तुम्ही कशी गाडी बनवायची तशी बनवा. बाकी प्रश्न आमचा, आम्हाला घ्यायची आहे का नाही, ठीक आहे. तुम्हाला बनवायची ना व्हॅनचं तुम्ही बनवा, बाकी लोकांवरती सोडून द्या. कोणी ही गाडी घेईल, प्रत्येकाचा नाद असतो, प्रत्येकाला एक हाऊस असतो.
मला वाटतं ऑफ रोडला टाकावं, नाहीतर चला तिकडे गेल्यानंतर बघतो. इझी चढती यार ही गाडी, इझी चढून जाते खरं सांगतोय. हो इझी इझी. दोन दोन भाऊ त्यांना काही न त्रास देता हो अशा वातावरणात तुम्ही आणि तुमची गाडी आणि गाडीचा आवाज जशी जागा मला पाहिजे माझ्या गाडीचा व्हिडिओ बनवायचा. इझी आहे भाई इझी. गडगड 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 गडगड. पाणी झालं यार. आय डोंट नो. मोबाईलला फक्त काही झालं नाही पाहिजे. ऑफ रोड टाकतो भाई. हे बघा ऑफ रोडचं कसं आहे माहिती का, हे खालचं बटन दाबून ठेवायचं, त्याच्यानंतर मोड चेंज होतात. आम्ही जवळ जातो. हे रेन मोड झाला, ऑफ रोड, आणि सेट करताना एस दाबायचं. ठीक आहे सेट ना. आ गई है मित्रों. जैसे सूर्य चढ़ेगा मेरी गाड़ी चढ़ेगी भाई. एकदम इजी 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 इजी. ओ भाई, अरे भाई साहब, look at that baby. ज्यावेळेस मोड वगैरे टाकताना तुम्ही एवढं एक लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड पोझिशनला आहे, म्हणजे थांबलेली गाडी.